नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 17 दुखणं बोटभर या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ दिलेला आहे, लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? याचं उत्तर आहे या प्रकारे। एखादा कडक गुळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला। लेखिकेला दुखापत झाली। घाव बसल्यावर वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले। नंतर ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले। ते गरम पाण्याने शेकले। बोट फुगल्यावर त्यावर तेल मालिश केले। दुसरा प्रश्न बघणार आहोत। त्यातील आ दिलेला आहे, ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? याचं उत्तर आहे या प्रकारे। लेखिकेचे बोट मानी माणसासारखे ताठले। त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले, तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला। ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले। शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टस ते मस झाले नाही। पुढचा प्रश्न आहे बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? याचं उत्तर आहे या प्रकारे। डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटाला स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला। त्यामुळे त्या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले। उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे ही कामे जमत नव्हती। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, का ते लिहा। बघा, आता या ठिकाणी सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत। या प्रत्येकाची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। बघा, पहिला प्रश्न बघणार आहोत। त्यातील अ आहे, लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली, का ते लिहा। बघा, याचं उत्तर आहे या प्रकारे। दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यांमुळे लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील आ दिलेला आहे, लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली, का ते लिहा। तर याचं उत्तर आहे या प्रकारे। लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले, पण बोट बरे होईना। शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली। पुढचा प्रश्न बघणार आहोत। ई दिलेला आहे, दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला, का ते लिहा। याचं उत्तर या प्रकारे। दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात ही भयानक दृश्ये लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला। पुढचा प्रश्न बघणार आहोत। ई दिलेला आहे, दवाखान्यातून लेखिका जड अंतःकरणाने घरी परतली, याचं उत्तर या प्रकारे। डॉक्टरने लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले। त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला। त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका दवाखान्यातून जड अंतःकरणाने घरी परतली। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील उ दिलेला आहे, लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे, का ते लिहा। याचं उत्तर या प्रकारे। बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नव्हती। कितीही राग आला तरी घट्ट मूठ वळवू शकत नाही हे समजून चुकल्यामुळे आता बोटाचे महत्त्व समजले आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? याचं उत्तर या प्रकारे। वर्गमित्राला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असेल तर आमच्या विज्ञान विषयात सांगितलेले प्रथमोपचार करून त्याला दवाखान्यात नेण्यास मदत करू। दुखापत गंभीर स्वरूपाची नसेल तर त्याला एकटे राहू न देता सतत विनोद करून हसवत राहू की जेणेकरून त्याला वेदनांचे विस्मरण होईल। अशा प्रकारे या ठिकाणी जर वर्गमित्राला दुखापत झाली तर आम्ही त्याला या प्रकारे मदत करू। पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 4, पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून
बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. या प्रकारे घटना आपण क्रमवार लिहू शकतो. पहिलं, बत्त्याचा घाव बोटावर वर्मी बसला. दुसरं, वेदना सहन न होऊन बोट तोंडात घातले. तिसरं, इतरांचे टोमणे व वायफळ चर्चा. पुढचं, ठसठसणे कमी व्हावे म्हणून मलम लावले. पुढचं, गरम पाण्याने शेकले. नंतर तेल मालिश केले. पुढचं, भाच्याच्या उपदेशाने डॉक्टरकडे गेल्या. पुढचं, डॉक्टरने स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. पुढचं, डाव्या हाताने काम करता येईना. पुढचं, स्ट्रॅपिंग निघाल्यावरही गोळ्या घेणे सुरूच. आणि पुढचं, बोटांचे व्यायाम सुरू. आणि शेवटचं, कामावर हजर. अशा प्रकारे या ठिकाणी बोटाला दुखापत होण्यापासून ते बोट बरे होईपर्यंतच्या घटना क्रमवार आहेत. प्रश्न क्रमांक 5, दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 10-12 ओळी लिहा. याचं उत्तर आहे या प्रकारे. मुला, तुला खूप दुखतंय का? ठसठसतंय ना खूप? हो, मी तुझं दुखापत झालेलं बोटच बोलते आहे. दार लावताना तू किती घाईने आपटलंस, त्यामुळे मी फटीत चेमटलो. किती निष्काळजीपणा तुझा. बरं, आता ते जाऊ दे. तू आता मला बर्फाने शेक दे. त्यावर मलम लाव. थोडी ठसठस कमी होईल. पण हो, संध्याकाळी डॉक्टरकडे जा. त्यांना दाखव. ते औषध देतील. माझ्यावर मलमपट्टी करतील. गोळ्या नियमित घे. बघ, मी लवकर बरे होईन. मग याच बोटांनी तू वहीत लिही हो. अशा प्रकारे या ठिकाणी दुखापत झालेलं बोट तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आपण 10 ते 12 ओळी माहिती लिहिली आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6, तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा. बघा, या प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. आम्हाला ठेच लागली तर तो दगड उचलून रस्त्यावरून बाजूला फेकून देईल. मग तसाच घरी जाईन. हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. घरी आईच माझ्या पायाला काहीतरी लावून देईल. तिला असे बरेच उपचार ठाऊक आहेत. नंतर हळूहळू बरा होईल. चालताना नीट पाहून चालावे हा धडा मी यापासून शिकेल आणि तसा वागेन. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खेळू या शब्दांशी. त्यातील अ दिला आहे. खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे वहिनी म्हणजे भावजाय. दुसरं, कथा म्हणजे कहाणी. तिसरं, आघात म्हणजे घाव. पुढचा शब्द आहे ललाट म्हणजे कपाळ. त्रास म्हणजे हैराण. सकाळ म्हणजे प्रभात. नवल म्हणजे आश्चर्य. तोरा म्हणजे ताठा. आणि हात म्हणजे कर. पुढचा प्रश्न बघणार आहोत. आ दिला आहे. त्यातील खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. या प्रकारचे शब्द दिलेले आहेत. गरम, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गार. दुसरं, उजवा, डावा. तिसरा शब्द आहे घट्ट, सैल. दुर्लक्ष, लक्ष. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील ई दिला आहे. वाक्यात उपयोग करा. त्यातील पहिला शब्द आहे वायफळ चर्चा. बघा, आता या ठिकाणी काही शब्द या प्रकारे दिलेले आहेत. त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. बघा, पहिल्या शब्दाचा आपण या प्रकारे वाक्यात उपयोग करणार आहोत. वायफळ चर्चा म्हणजे याचा वाक्यात उपयोग या प्रकारे करणार आहोत. चाळ कमिटीचे लोक मुद्दा सोडून वायफळ चर्चा करीत बसले. दुसरा शब्द आहे ठसठसणे. काल मला ठेच लागली पण अंगठा अजूनही ठसठसतो. तिसरं, बाळबोध. सुहासचे अक्षर अगदी बाळबोध आहे. चौथं, जड अंतःकरण. आई वडिलांनी जड अंतःकरणाने नीलूला सासरी धाडले. पुढचा शब्द आहे बट्ट्याबोळ. सततच्या तुफान पावसामुळे शेतातल्या रोपांचा बट्ट्याबोळ झाला. पुढचा शब्द आहे हत्तीच्या पावलांनी येणे. सुनंदाच्या अंगातला ताप हत्तीच्या पावलांनी आला. पुढचं, मुंगीच्या पावलांनी जाणे. राजूचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला. पुढचं वाक्य आहे जायबंदी. कारगिलच्या लढाईत अनेक सैनिक जायबंदी झाले.
पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील ई दिला आहे, हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळवून खालील वाक्य लिहा. त्यातील अ दिला आहे, त्याचा खिसा गरम, महिना अखेरी झाला नरम. दुसरा आहे आ, मोडेन पण वाकणार नाही, ऐट कधी सोडणार नाही. तिसरं, बोटभर दुखणं, हातभर कणणं. ई दिला आहे पुढचं, मनावरचा उतरला ताण, नाही होणार हैराण. अशा प्रकारे या ठिकाणी यमक जुळवून खालील वाक्ये लिहिली आहेत. पुढचा प्रश्न आहे, हाडबीड यांसारखे अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा. पहिला शब्द आहे हातपाय, दुसरा पाठपोट, तिसरा केसबीस, चौथा डोळे बिडे. पुढचा प्रश्न आहे, उ दिला आहे त्यातील गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा. पहिला शब्द आहे नक्की, दुसरा गप्प, अख्खी, टिम्म, गच्च, ठिया, गट्टी, किल्ला, चिठ्ठी, वा, गुड्डी, इश्श आणि अण्णा अशा प्रकारचे शब्द हे जोडाक्षरे आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. ए दिला आहे, आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये गोळा शब्द दिला आहे. या ठिकाणी ळा हा शब्द जो आहे, शेवटचे अक्षर जे आहे गोळा, ळा शब्द हे शेवटचे अक्षर आहे. तसेच शब्द आहेत तोडा, मोडा, सोडा, घोटाळा, मोकळा, भोपळा, ढोकळा आणि गोपाळा. अशा प्रकारे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच प्रकारे या ठिकाणी दिलेले जे शब्द आहे, या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. बघा, या प्रकारे आपण लिहू शकतो. पहिला शब्द आहे मात्र, शेवटचा अक्षर सारखे असणारे शब्द आहे पत्र, पात्र, सत्र आणि मित्र. दुसरा शब्द आहे बत्ता, शेवटचं अक्षर सारखे असणारे शब्द आहे पत्ता, लत्ता, सत्ता आणि भत्ता. पुढचं बघणार आहोत. पुढचा शब्द आहे पळ, छड, मळ, फळ आणि कळ. पुढचा शब्द आहे गर्दी. या ठिकाणी शेवटचं अक्षर सारखे असणारे शब्द आहे सर्दी, वर्दी, जर्दी आणि दर्दी. पुढचा शब्द आहे साडी. शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द आहे माडी, गाडी, काडी आणि खाडी. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील ए दिला आहे, बोट याप्रमाणे हात व पोट यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा. बघा, या ठिकाणी बोट या शब्दावर आधारित या प्रकारे वाक्प्रचार व म्हणी लिहिलेल्या आहेत. तोंडात बोट घालणे, बोट ठेंगणे, नंतर बोटा एवढा असणे आणि बोटे मोडणे. त्याचप्रमाणे हात या शब्दांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी या प्रकारे आहेत. हात कपाळाला लावणे, हात दाखवणे, हात देणे आणि हातावर तुरी देणे. त्याचप्रमाणे पोट या शब्दावर आधारित व वाक्प्रचार व म्हणी या प्रकारे आहे. पोटात गोळा येणे, पोटात शिरणे, पोटशूळ उठणे आणि पोटात घेणे. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या शब्दांशी निगडीत वाक्प्रचार व म्हणी आपण लिहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील ओ दिला आहे, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला वाचायचे आहे आणि त्यांचे अर्थ समजून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी दिलेले शब्द वाचणार आहोत. हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन आणि हस्तगत. आता प्रत्येकाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा, या प्रकारे हातोडा म्हणजे ठोकण्याचे एक अवजार, हातकंकण म्हणजे हातात घालावयाचे कंकण, हातकडी म्हणजे शृंखला, हातमोजे म्हणजे हातात घालावयाचे मोजे, हस्तकला म्हणजे हाताने निर्मिलेली कला, हातखंडा म्हणजे नैपुण्य,
हस्तरेषा म्हणजे हातावरील रेषा, हस्ताक्षर म्हणजे हाताने लिहिलेले अक्षर. नंतर हस्तरेषा म्हणजे हातावरील रेषा, हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले, हस्तांदोलन म्हणजे हात मिळवून हलवणे, हस्तगत म्हणजे मिळवणे आणि हस्तक्षेप म्हणजे मध्ये लुडबुड. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले शब्द व त्यांचे अर्थ आपण समजून घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. या पाठातील विनोदी वाक्ये शोधून लिहा. बघा या प्रकारची ती वाक्य आहेत. याचं उत्तर आहे या प्रकारे. आता पोटात गेलेल्या गोड्यांना बोट बरं करायचं की पोट हेही कसं काय समजत असावं. दुसरं, कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. तिसरं, आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली. अशा प्रकारे या ठिकाणी विनोदी वाक्य शोधून लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. पाठातील बोट या शब्दांसाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा. बघा आता या ठिकाणी बोट, टम्म, बोट, ठसठसणारे, बोट, उजवे आणि बोट एकच, म्हणजे या बोट शब्दासाठी आलेली विशेषणे या प्रकारे आहेत. हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा. बघा, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. दुसरं, आगीतून आला फुफाट्यात पडला. तिसरं, इकडे आड तिकडे विहीर. पुढचा प्रश्न आहे. पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा. पहिलं, आई भाकरी करते, सकर्मक. गणेश रस्त्यात पडला, अकर्मक. उद्या दिवाळी आहे, अकर्मक. अनुराधा पत्र लिहिते, सकर्मक. सुरेखाचे डोके दुखते, सकर्मक. आणि गायी झाडाखाली बसल्या, अकर्मक. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेली वाक्ये सकर्मक आहेत की अकर्मक आहेत ते आपण रिकाम्या जागेत लिहिलेले आहे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 17 दुखणं बोटभर या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.